विनी बच्चा मी ऑफिसला चालले हं. काय ग काय झालं? ए बच्चा काही टेन्शन आहे? नाही, मी विचार करत होते की पद्माकर काकांनी विदुलाला जाऊच कसं दिलं, आणि मुळात विदुलाला जायचं होतं का? काय कसला विचार करतेस तू? विदुलाला जायचं होतं का? अगं काही तिला असंच नाही कुठे पाठवलंय. तिची मावशीच तिला घेऊन गेलीये, राहील आरामात तिकडे. कशावरून? कशावरून म्हणजे म्हणजे बघ ना, इतके दिवस आपण त्या मावशीबद्दल ऐकलं सुद्धा नव्हतं. अचानक ती कुठून तरी येते आणि विदुलाला घेऊन जाते. नाही, मला विदुलाची काळजी वाटते. पुरे नको तिथे डोकं चालवू नकोस, कळलं? म्हणे विदुलाची काळजी वाटते. ती मुलगी या घरात असताना या घरात किती टेन्शन होतं याची कल्पना आहे का तुला? आणि नाहीतरी पद्माकर भाऊजी तिला हॉस्टेलवर पाठवणार होते. तू नाश्ता केलास? नाही. हे ना नसते विचार करू नको, स्वतःची काळजी घे, कळलं तुला? मला उशीर होतोय ऑफिसला जायला. आठवणीने नाश्ता कर, ओके? काही हवं असेल तर मला फोन कर. आणि उगाच फालतू काहीतरी विचार करत बसू नकोस. हा नांदेड येथील नाट्य संमेलन यशस्वी. महाराष्ट्रातून शेकडो कलावंतांची उपस्थिती. अरे वा, अरे वा पप्पा एकदम फ्रेश दिसताय. Yes. पेशंट वाटत नाही आहात. अरे पेशंट एकदम फिट आणि हेल्दी आहे. हो, पण तसं डॉक्टरांनाही म्हणू दे ना. ए बाई मुक्ते, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय बरं का, पेशंट अगदी खडखडीत बरा झालाय, 2 दिवसात घरी नेऊ शकता. हो. डिस्चार्ज देतायत 2 दिवसात. पप्पा म्हणजे तुम्हाला भेटायला मी ते घरीच येईल. भेटायला आणि 4 दिवस राहायला सुद्धा ये. ए गोवर्धन, अरे लग्न झालेली मुलगी आहे ती, उठसूट माहेरी कशी येईल राहायला? काय गती दिसली ना की जरा बरं असतं. नाही दिसली की उगाच काळजी वाटत बसते तिची. पप्पा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. सरदेसाईंच्या घरात मी अगदी सुखी आहे. सागर, शालिनी काकू, मा सगळे खूप काळजी घेतात माझी. हो ना, फक्त ती विनी आणि तिची आई या जरा दोघी बऱ्या वागल्या असत्या ना तर कसला प्रश्नच नव्हता. नाही आत्या, तुला एक चांगली बातमी देऊ. विनी आता खूप सुधारली आहे. हो, ती आता पूर्वीसारखी नाही राहिलेली. खूप समजूतदार झालीये, खूप शहाण्या मुलीसारखी वागते. अरे वा, छानच बातमी आहे की. म्हणजे तुझ्या शत्रू पक्षातला एक माणूस कमी झाला. हा, तर त्या विनीची बुद्धी जरा तिची मम्मा घेईल ना तर सगळा आनंदी आनंद होईल. ते जरा कठीणच आहे. पण पप्पा, सगळंच असं छान छान आणि गोड गोड झालं तर मग काय अर्थ आहे? आयुष्य खूप अळणी होऊन जाईल. हे तुला कळलं ना, मग ठीक आहे. काय माणसानं चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या पचवायला शिकलं पाहिजे. काय हो की नाही? बरोबर आहे. पप्पा, तुमच्यासाठी कॉफी आणली मी, गरमागरम. काय असं कसं झालं? ते उपोषणाला बसलेले कामगार, त्यातलाच एक तानाजी लवकर आडवा पडला. आम्ही सगळे धावत जाऊन त्याला बघायला गेलो तर तो मेलेला होता. मला याचीच भीती होती. अरे पण मी तुला मेननला निरोप दे असं सांगितलं होता ना, की जे कामगार उपोषणाला बसले त्यांना चोरून जेवायला द्या म्हणून. हो, सुरेशला मी ते सांगितलं, पण तू म्हणाला कामगार सॉलिड भडकले, त्यांनी खाया प्यायला नकार दिला. जीवावर उदार राहून उपोषण चालू ठेवू असं ते म्हणाले. कामताय खूप वाईट झालंय. हा बोल मेनन. काय? कोण आले? कोण? तू एक काम कर, परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नकोस आणि काय होतं ते मला कळवत राहा. हो. काय झालं साहेब? परिस्थिती हाताबाहेर गेली. कामगारांनी दगडफेक सुरू केली म्हणून मॅनेजमेंटने पोलिसांना बोलवून घेतले आणि इन्स्पेक्टर जाधव तिथं हजर झालाय. निकी, 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 आले. तू केव्हा आलास? अरे आता मी न्यूज.
बस आधी इथे. बापरे, बघू. बस जरा बस. काय झालं हे? अरे अजून किती लागलाय? मी डॉक्टरला बोलवू का? नाही ग, त्याची गरज नाहीये निकी. आय एम ऑल राईट. जखम मोठी नाहीये फारशी. पण निकी, आज कामगार असे काही खवळले होते ना, अगं ते मला गाडीत बसायलाच देईना. त्यांना माझ्याकडनं तिथल्या तिथे आश्वासन हवं होतं. मग इन्स्पेक्टर जाधवनी मला कव्हर द्यायचा प्रयत्न केला, पण कामगारांनी त्याला सुद्धा सोडलं नाही. लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळाल्यानंतर मग जाधव सुद्धा भडकला. त्याने तिथल्या तिथे लाठीचार्जची ऑर्डर दिली. मग कामगारांनी दगडफेक केली. त्यात एक निसटता दगड मला लागला, पण मी बचावलो आणि निसटलो तिथून कसा बसा. पण मला वाटतं मी तिथनं निघाल्यानंतर पोलिसांनी कामगारांना गुरासारखं झोडपलं असणार. मला फोनवर तर कळत होतं हळूहळू काय काय. मी टीव्हीवर पाहिलं ना, इन्स्पेक्टर जाधवांची चौकशी व्हावी आणि त्यांना निलंबित करावं अशी युनियनची मागणी आहे. निकी, हे प्रकरण आता इतकं चिघळलंय की आपल्या इन्स्पेक्टर जाधवची सुद्धा आता खैर नाही काय. माय गॉड. मग आता काय, शांत राहायचं आणि योग्य वेळ यायची वाट बघायची. या सगळ्या प्रकारामागे कोण आहे याची कल्पना आहे मला. आणि योग्य वेळ आली की त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही मी. बघच तू. हॅलो. हाय ज्योती, राकेश बोलतोय. तू? कशी आहेस? मी बरी आहे, पण आज अचानक माझी चौकशी कशी काय करावीशी वाटली? काही नाही, सहजच. आय मीन, मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला. प्लीज, ही थाप माझ्यापाशी नाही पचणार. ज्योती, मनापासून सांगतो, मला खरंच तुझी खूप आठवण आली म्हणून मुद्दामून फोन केला. इनफॅक्ट मला तुला विचारायचं होतं की आपण एकदा भेटू शकतो का प्लीज? कशासाठी? कशाला म्हणजे सहज. सहज? हे बघ, तू जेवढ्या इझिली हे म्हणू शकतोयस ना, तेवढ्या इझिली मला नाही जमणार. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की आपल्यात बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये, नाही का? ज्योती, मला मान्य आहे, गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्याला मी जबाबदार आहे. आय अग्री. म्हणूनच म्हणतोय, आपण प्लीज एकदा भेटूया आणि बोलूया. नको ज्योती, प्लीज प्लीज आत्ता नाही म्हणू नकोस. फॉर ओल्ड टाइम सेक्स प्लीज, फक्त एकदा भेटू. ठीक आहे, भेटूया. थँक्स ज्योती. ओके, मग उद्या भेटू, सेम प्लेस. अरे, तुम्ही कधी आलात? आता चालू.
अहो हाक नाही का मारायची आम्हाला? नाही, तुझा जॉब चालला होता, म्हटलं उगाच डिस्टर्ब नको करायला. बोलावलं होतंस? हो, आम्हाला वाटलं जरा बोलावं तुमच्याशी. गेले काही दिवस फार धावपळ चालली आहे तुमची आणि मुक्ताची. आता गोवर्धननाही डिस्चार्ज मिळेल हॉस्पिटलमधनं. आम्हाला वाटतं की तुम्ही दोघांनी जरा एक 3-4 दिवस बाहेरगावी जाऊन यावं, आराम करावा, मजा करावी. ठीक आहे, तू पण चल ना. आम्ही तुमच्या बरोबर? नको नको, तुम्ही जा, मजा करा, आराम करा. आजी, आरामाची गरज तर तुलाही आहे. चल ना. थँक्स, आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्स. नातवंडांना अजून आजी हवी आहे. ह्या आजीला किती बरं वाटतं माहितीये तुम्हाला? पण आम्हाला आता नाही इथून येता येणार. हो का ग? अहो विदूला आजारी आहेत, त्याच्यामुळे पद्माकर टेन्शनमध्ये आहेत. गोवर्धन आत्ता आत्ता बरे होत आहेत. आम्हाला ऑफिसला तर जायलाच हवं ना. आम्ही गेलो नाही तर काय गोंधळ घालतील देव जाणे. माझी, आम्ही सुद्धा इथेच थांबतो, थोड्या दिवसांनी जातो. छे छे, अहो तुमचं वय आहे आता. जा, जरा मजा करा, आराम करा. ठीक आहे. आणि यावेळेला जरा जपून. म्हणजे पावसात वगैरे भिजू नका. या तुम्ही. काय झालंय मला माहित नाही, पण कालपासून डॅडी खूप भडकलेत, खूप चिडलेत. ते सारखं तुझ्या बाबांचं नाव घेत आहेत. अगं पण हे तर जुनं प्रकरण आहे. आय मीन दोघांचं अजिबात पटत नाही, आपल्याला माहिती आहे. नाही आशिष, हे नव्याने पुन्हा काहीतरी घडलंय. आमच्या फॅक्टरी जो संप झाला तो तुझ्या बाबांमुळेच ना. तू का बोलत नाही तुझ्या बाबांशी? अगं मी काय बोललो नाही असं वाटतंय का तुला? भयंकर हट्टी माणूस आहे का? कुणाचंच काहीच ऐकून घेत नाहीत. डॅडी इतके चिडलेत ना की मला भीती वाटते. ते आपलं लग्न मोडतील की काय? ए प्रीती, असं घाबरून नाही जायचं. अगं मी आहे ना. हां, हे बघ मी करतो काहीतरी. ओके, डोंट वरी. बाय बाय. सागर, तू ब्रेकफास्ट करून घे आणि आज ऑफिसमध्ये जाता जाता मला हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करशील का ग? म्हणजे आज सकाळी सकाळीच ताईत त्याचा फोन आला होता का? नाही नाही, असं काही नाहीये. काल तुला उशीर झाला ना म्हणून तुला सांगायला विसरले. पप्पांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. काय सांगतेस? दॅट्स ग्रेट यार. हो ना, मग म्हटलं आज त्यांना भेटून येते. बरं मुक्ता, आजी सुद्धा ऑफिस जॉईन करायचं म्हणते. चांगलं आहे जरा, त्या निमित्ताने सगळ्यांवर तिचं जरा वचक राहील. हो ना. आणि अजून एक सांगायचं होतं तुला.
म्हणजे आजीचं असं म्हणणं आहे की आपण 1-2 दिवस जरा बाहेर फिरून यावं. म्हणजे बघ ना, गोवर्धन काकांची तब्येत आता सुधारते आणि आता तर त्यांना डिस्चार्जही मिळतोय. त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की आपण कुठेतरी बाहेर गेलो तर तुला एक चांगला चेंज मिळेल. म्हणजे गेले काही दिवस तुझी किती धावपळ झाली आहे, तुला आरामाची गरज आहे. सागर, दमला तर तू सुद्धा आहेस. सागर, ताई आत्या म्हणत होती खरंच खूप केलंय सागरने आपल्यासाठी. एवढं तर एखाद्या मुलानेही केलं नसतं. कम ऑन मुक्ता. मुक्ता, गोवर्धन काका माझे आदर्श आहेत आणि आता माझे सासरेही आहेत. माझं काही कर्तव्य आहे की नाही? जरा येतेस का? आले काकू. सागर, मी आलेच. ज्योती केमिकल्स मध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात इन्स्पेक्टर जाधव निलंबित. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॉट इज सो गुड अबाउट द मॉर्निंग? काय झालं? पेपर वाचला नाही सकाळपासून? नाही रे, मी सकाळपासून किचन मध्ये होते ना. वाच वाच. हे ज्योती केमिकल्सच्या संप प्रकरणात इन्स्पेक्टर जाधव निलंबित. बाप रे. की आतापर्यंत आयुष्यात मला कधीही इतकं हेल्पलेस, इतकं असहाय्य वाटलं नव्हतं. प्रॉब्लेम्स होते, संकट येत होती, पण मनात एक जिद्द होती माझ्या. पण आज मात्र अरुण, धीर सोडू नको. नाही निकी, या जाधवचा आधार होता मला. तो प्रत्येक कठीण प्रसंगासाठी मला सावध करायचा, साथ द्यायचा. पण हे आज आता तो सस्पेंड झाल्याचं वाचलं आणि आय डोंट नो, माझ्या हातापायातलं बळच गेल्यासारखं झालंय. नाही निकी, आता मला गरज आहे एका अशा माणसाची जो हा क्षण निभावून देईल. And I don't know what to do. निकी, हा संप आता मिटला पाहिजे. हा संप मिटलाच पाहिजे, नाहीतर आपण आयुष्यात उठू निकी. इतकी वर्ष मेहनत करून उभारलेली ही कंपनी अशी रसातळाला जाऊन नाही चालणार देखी. पण मी काय करायचं तेच कळत नाहीये. अरे पण मग आता ह्याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय आहे निकी. फक्त एकच उपाय. कोणता अरुण? विनायक रणदिवेला भेटायचं. काय? दुसरा काही मार्गच नाहीये निकी.
कंपनी वाचवायची असेल तर त्या विनायकला भेटायलाच हवं.